मंत्री आशिष शेलार बोलतात, आपण थेट जाऊयात। या ठिकाणी एक पूर्णाकृती पुतळा तो वडाळ्यामध्ये ज्या भागामध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती, या ठिकाणी या पूर्णाकृती पुतळ्याचं पूर्ण बांधकाम सन्माननीय आमदार कालिदास कोळंबकरजी आणि इथल्या स्वयंसेवी संस्थांनी मिळून केलं। त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते झालं आणि स्वाभाविकता देवेंद्रजींनी बाबासाहेबांशी मुंबईशी असलेलं नातं या संदर्भामधला भाषणातला जो उलगडा केला हा मुंबईकरांना एका अर्थाने प्रेरणा देणारा आहे। त्यांचं लिखाण, त्यांचं वाचन, त्यांचा सन्मान, त्यांचा सत्कार, त्यांची निवडणूक, प्रांतीय निवडणूक आणि दुर्दैवाने महापरिनिर्वाण दिनाचा जो दिवस आहे त्याच्यानंतर जे कार्य हे मुंबईत झालं आणि समस्त मुंबईकरांच्या वतीने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन आणि आदरांजली करतो। बेल्जियममध्ये आता अटक करण्यात आलेली आहे सीबीआयच्या प्रयत्नांमुळे आणि आता लवकरच भारतात प्रत्यार्पण होईल अशी माहिती समोर येते। आपली पहिली प्रतिक्रिया? खऱ्या अर्थाने एकच प्रतिक्रिया आहे, मोदी है तो मुमकिन है। भारताला, भारतीय संपत्तीला लुटणाऱ्या माणसाला मी सोडणार नाही, चौकीदार म्हणून काम करीन। प्रतिकूल परिस्थिती असली, विरोधातलं वारं असलं तरी त्याच्यावर सगळ्यावर मात करू। कदाचित वेळ लागू शकतो पण सुटका होऊ शकत नाही। या पद्धतीने माननीय मोदीजींच्या सरकारने केलेलं एक काम आहे आणि म्हणून मोदी आहे तो मुमकिन आहे आणि बाकीच्यांसाठी हे काम भारताच्या हिताचं झाल्यावर मोदींमुळे रडगाणं सुरू होईल असे संजय राऊत आणि त्यांचे जवळची लोक उद्यापासून रडगाणं सुरू करतील। सर, सामनाच्या अग्रलेखामध्ये असं म्हटलेलं आहे की कुठेतरी प्रतिगामी शक्ती जी आहे ती महाराष्ट्रातली उलटात सापडलेली आहे। फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असं काहीतरी चित्र जे आहे ते महाराष्ट्रात दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।